हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर काल जी मुलगी गिव्ह अप करणार होती, आज ती परत तुमच्यासमोर एक नव्या पॉझिटिव्ह वेनी उभी राहते. पण गाईज, टू बी ऑनेस्ट, कालची सिच्युएशन इतकी गंदी होती, की भाईसाहब माझ्याकडनं बिलकुल कंट्रोल नाही राहवलं गेलं आणि मी ना आता असं ठरवलंय, की मी व्हॉईस ओव्हर असा फेक नाही देणार. माझ्या मनात जे आहे ना, मी ते बोलणार आणि त्याचमुळे काल तर मी डायरेक्टली गिव्ह अप केला होता. माझ्याकडनं म्हटलं, "नाही, आता होणारच नाही." बट मी जेव्हा न्यू डे सुरू करते मॉर्निंगमध्ये, मी परत एकदा रिकॉल करते सर्व काही आणि मीच विचार करते, की नाही म्हणजे माझा ना 2 असे पुढे हेतू असतात, की एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर मी निगेटिव्हमध्ये घुसली तर मी खूपच घाण विचार करेल आणि पॉझिटिव्हमध्ये घुसले तर खूपच छान विचार करेल. अँड लेट मी क्लिअर यू, की असं काही नाहीये गिव्ह अप म्हणजे मी माझ्या YouTube करिअरसाठी असं अजिबात विचार करू नका. हे माझं पॅशन आहे. याला मी साइड बाय साइड फॉलो करते. बट जीवनामध्ये जे अदर प्रॉब्लेम्स असतात ना, की ज्याच्यासाठी खूप काही लढावं लागतं, ते बस मी गिव्ह अप करणार होते त्याच्यावर. आणि मी असा विचारही नाही करू शकत, की मी इतक्या पुढे येऊन मागे चालली जाऊ, कारण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. बरं, तर ह्या टॉपिकवर आपण निवांत बोलूयात गाईज. तुम्ही बघितलंच असाल मॉर्निंग माझी झालेली लवकर, कारण मला आज जायचं होतं बाहेर. म्हणजेच आज मला जायचं होतं इन्क्वायरी करायला आय-बी-टीमध्ये. तुम्हाला माहितीच असेल. मी मागच्या पण व्लॉग्समध्ये सांगितलंय, जसं मला खूप इंटरेस्ट आहे मेकअपमध्ये. आता मला ना याच्याबद्दल एक थोडंसं बोलायचं होतं, की ना खूप जणांना असा मिथ आहे, की ना मुली मेकअप वगैरे ह्याच्यासाठी चूज करतात कारण त्यांना स्टडी नको असतो. बट इन माय कंडिशन मी सांगते, की मी खूप चांगली स्टुडंट आहे, एव्हरेज स्टुडंट आहे. मला जर वाटलं तर मी नीट अभ्यास करून चांगला खासा जॉब सुद्धा मला लागू शकतो. बट माझा इंटरेस्ट मला कुठेच जाऊ देत नाहीये. मला जेवढा मी विचार करते माझ्या करिअरबद्दल, मला फक्त आणि फक्त एकच गोष्ट दिसते, जे की आहे मेकअप. आय वॉन्ट टू बिकम अ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि मला असं वाटतंय, की मी त्याच्यासाठी थोडाफार प्रयत्न केले पाहिजे. पण हा डिसिजन कन्फर्म करण्यासाठी खूप ईझी प्रोसिजर असं नाहीये गाईज. खूप साऱ्या अडचणी आहेत ज्या मला सॉल्व्ह करायच्या आहेत. तर इन्क्वायरी करण्यासाठी मी आणि मम्मी गेलेलो. खूप काही आम्ही तिथे बघितलेलं. त्यांनी व्यवस्थित सगळं सांगितलेलं. फी स्ट्रक्चर सांगितलं. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. मी उद्या सांगते काय-काय घडलेलं. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.